हा मुद्दा जर म्हटलं ना आपण, तर एक लक्षात घ्या, हा कुठे कुठे कामात येईल तुम्हाला, हा एक महत्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणजेच जर आज समजा आपण राज्यसेवा पूर्व कामात येईल, तुम्हाला जगाचा भूगोल आहे, अरे लक्षात, हा एक तसे प्रश्न येऊन गेलेले आहे. खाडी किंवा कोणत्या समुद्रातली कोणती खाडी आहे, किंवा समुद्रधुनी कोण कशाला जोडतो, जसं सुवेज आहे, पनामा आहे, तो आलं लक्षात ना, ह्या सर्व प्रश्न येऊन गेलेले आहेत. हा एक लक्षात घ्यायचा. आणि त्याच्या नंतर म्हटलं तर तुम्हाला राज्यसेवा मुख्यालय पण कामात येईल. बरोबर आहे. कारण हा मुद्दा मग राज्यसेवा मुख्यालय कुठे कामात येईल, कुठल्या विषयामध्ये घेऊ शकतो किंवा कुठल्या पेपरमध्ये कामात येईल राज्यसेवा, कोणत्या पेपरमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंध कोणत्या पेपरमध्ये, अरे पेपर 2 मध्ये आहेत ना, विसरले का, असं नका ना करू. आलं लक्षात. राज्यसेवा पेपर 2 म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आहे, सर्वात शेवटला सिलेबस नुसार जर गेले तर सर्वात शेवटी आहे तो. बरोबर आहे. कारण इथे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येतो हा एक. त्याच्यानंतर परत बघितला तर तुम्हाला भारतीय सुरक्षेमध्ये पण येतो. आलं लक्षात. त्यामध्ये पण शक्यता राहतो येण्याची. पण सर्वात जास्त जर म्हटलं तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येतो हा एक. मग आता आंतरराष्ट्रीय संबंध आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस लक्षात घ्या, दोन देशांसंदर्भातला तो संबंध कसा आहे. मग तो आर्थिक आहे, राजकीय आहे, बरोबर आहे. मग कशा दृष्टीने तो संबंध आलेला आहे. मग आता जेव्हा असे मुद्दे येत आहेत ना पेपरला, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की ते जे देश आलेले असेल, मग आता इथे किती देश समाविष्ट झालेले आहेत, म्हणजे युद्ध परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे इकडून एक अमेरिका, इस्रायल आणि इराण आले लक्षात. हा मुद्दा त्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. मग त्यानुसार एक लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, नकाशामध्ये जर आपण म्हटलं तर हे बघा, होर्मुझची खाडी या ठिकाणी दाखवली आहे. बरोबर आहे. म्हणजेच लक्षात घ्या, होर्मुझची खाडी हा प्रदेश, मग हा भाग कोणत्या देशाचा भाग असेल तर इराण. हा लक्षात, हा इराणचा येऊन थांबतो. त्यानंतर दक्षिणेला येतं इथे ओमान. हा लक्षात, ओमान आलेला आहे. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, बघा, इराणचे आखात आणि ओमानचे आखात, हा दोन्ही आखात तुम्हाला या समुद्रधुनीनुसार म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी मध्ये जोडल्या जातात. समजलं की दोन्ही बाजूला जर विचार केला तर इकडे ओमानचे आखात आहे, कारण हा दक्षिणेचा हा भाग जो दिसतोय आपल्याला, हा भाग पूर्ण तुम्हाला ओमान या देशाने जोडलेला दिसतो. बरं, ओमानचा भाग. उत्तरेला इराण, हा दोन्हीचा भाग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो हा चिंचोळा भाग दिसतोय असा, तर हा समुद्रधुनी आपण म्हणतो होर्मुझची. म्हणजेच पश्चिमेला, म्हणजे ही दिशा कोणती असेल, पश्चिम आले, आणि ही दिशा येतं ते पूर्व. मग हा पश्चिम आणि पूर्व भागाला जर विचार केला आपण लक्षात, आपल्या दिशेने, पण या दिशेने जर असं बघितलं तर पश्चिम आणि पूर्व येतो. बरोबर. मग त्या दृष्टीने लक्षात घ्या, मग इकडे कोणता समुद्र आहे परत, मग ओमानचे आखात ते कोणत्या भागाला जोडते तर अरबी समुद्राला. आले, या बाजूला परत तुम्हाला इकडे अरबी समुद्र दिसून पडतोय. कळलं आता. म्हणजे ह्या लक्षात घ्या की त्यानुसार ही भौगोलिक परिस्थिती महत्वाची आहे. आणि त्याच ठिकाणी इथे पण पाकिस्तान पण आहे. हा दिसला इथे भारत, दिले तुम्हाला. आणि मग जो भाग भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानला जोडलाय तो आहेच, पण त्याच्या खाली जर गेला असा भाग, तर हा मग पश्चिम किनारा, हा समुद्र किनारपट्टी. नकाशा तुम्ही पूर्ण करायचा, म्हणजे याच्या रंगवायला, म्हणजे या पद्धतीने जर खाली आलं तर इथे अरबी समुद्र किनारपट्टी येतात. म्हणजेच आपल्या पश्चिमेला आहे तो पाकिस्तान, बरोबर आहे, आणि ओमानच्या आखाताच्या पूर्वेला आहे तो पाकिस्तान. समजलं, पश्चिम पूर्व दिशा, तर या दिशेने लक्षात ठेवा. म्हणून हे मत, आणि इकडे पूर्ण ते आखाती देश म्हणतात याला, पूर्ण आखाती देश. कारण हे का बरं म्हणतो असं आखाती देश, कारण लक्षात घ्या, हे आखातामध्ये जमलेले आहे. जसं इथे असं जर बघायला गेलं तुम्ही, बरोबर आहे, याच ठिकाणी लक्षात घ्या, इथे बघा, इथे तुम्हाला दुबई येतं आलेलं आहे. हा भाग सौदी अरेबियाचा, बरोबर आहे. त्याचसोबतच लक्षात घ्या, कतार, बहारीन, कुवेत. कुवेत जर आपण म्हटलं तर ते तुम्हाला आठवते ऑपरेशन एअरलिफ्ट. ऑपरेशन एअरलिफ्ट, जसा तो अक्षय कुमारचा मूवी आहे ना तो, तर त्याच ठिकाणी तो सुद्धा तिथेच झालेला होता. ऑइल ज्या ठिकाणी प्रोडक्शन काढलं जातं ना, त्या ठिकाणचा तो घटना आहे, ती सत्य घटनेवरतीच आधारित आहे. त्या ऑपरेशन वरती एअरलिफ्ट म्हणून आले, तर हेही दाखवलं त्याच ठिकाणी. समजलं. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती समजून घेणं महत्वाचं राहतं. मग या ठिकाणी तुम्हाला 2-3 कामाचे, एक भूगोलामध्ये पण आहे आणि दुसरं चालू घडामोडीमध्ये पण येतं. मुख्यला जेव्हा बघाल तेव्हा पॉलिटीमध्ये पण येतोय, आणि पॉलिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी पेपर 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाची कनेक्ट होऊन जाते. म्हणून हा मुद्दा फार महत्वाचा आहे. समजलं. आता त्यानंतर यांनी काय काय म्हटलंय तुम्ही बघाल तुमच्या नोट्समध्ये पण बघा, यांनी काय म्हटलं, इराणने होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. हा एक.
म्हणजे याच्यावरती इराणचा अधिकार जास्त आहे. कारण लक्षात घ्या, हा जर भाग म्हटला तर असा आलेला आहे ना, हा कोणाचा ताबा आहे त्यावरती? तो पूर्ण इराणचा. म्हणून तो इराणची ताकद वाढलेली आहे. त्या ठिकाणी म्हटलं, हे धमकी दिली अमेरिकेला, की आम्ही जर बंद केली, आता एक लक्षात घ्या, ती काही कुणाच्या मालकीची नाही, पण त्यांच्यावरती त्यांचा अधिकार जास्त असतो. कारण लक्षात घ्या, भौगोलिक भागामध्ये जर प्रदेश जर व्यापलेला असेल तो त्यांच्याकडे आलेला आहे, आणि तेच भागामधून तर काय होतं, ते तेल वाहतूक होते. जगातील आज जर विचार केला ना, जवळपास 5 हिस्सापैकी जर 5वा हिस्सा जरी म्हटलं तर 20 ते 25% जर विचार केला तर इथून तेल वाहतूक होते. आणि असा कोणता देश नाही की ज्याला तेल लागत नाही. तेल म्हणजेच इंधन. आलं लक्षात, तर ते त्यांना लागलं जातं, की ज्यांच्यावरती पूर्ण वाहतूक दळणवळण सुरू असतं अवलंबून, जसं आपल्यावरती सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणून त्यावरून लक्षात घ्यायचं की त्यांची का बरं ते ताकद वाढवलेली आहे त्यांनी सर्व देशाला. कारण असं युद्ध परिस्थितीमध्ये तुम्हाला ऑइलच लागतं ना, इंधन. कारण तुमचे रणगाडे, जहाज, सर्व कुठलंही काही असेल तरी, तर हे त्यावरती येऊन थांबतंय. मग त्यांनी तेच म्हटलंय की आता त्यामुळे जर यांनी वाहतूक व्यवस्था थांबवली किंवा जर हे खाडी जर बंद केली, सामुद्रधुनी, तर बघा जलवाहतूक थांबणार असून त्याचा सर्वात मोठा ऑइल पुरवठ्यावरती होणार. ऑइल पुरवठा की ज्या ठिकाणी त्यांचं ऑइल पुरवलं जातं तो, आणि त्यासोबतच अनेक देशांना फटका बसणार आहे असं म्हणतात. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं की काय आहे होर्मुझची समुद्रधुनी, त्याची एक भौगोलिक परिस्थिती इथे लक्षात घ्या. होर्मुझची समुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाची सागरी मार्गिका म्हटल्या गेली. एक. त्यानंतर समुद्रधुनी ही इराण आणि ओमान ह्या दोन्ही देशांच्या दरम्यान आलेला आहे. इराण उत्तरेला आणि ओमान दक्षिणेला. इराण आणि ओमान. त्याच नंतर लक्षात घ्यायचं की पर्शियन आखाताला हे अरबी समुद्राशी जोडते. म्हणजे कसं, हे बघा, पर्शियन आखात हे इथे आले आणि इथे ओमानचे आखात, म्हणजे यांना असं जोडण्याचं काम ही समुद्रधुनी करते. समजलं आता? हा एक मुद्दा. त्यानंतर आता त्यांनी त्यांचं वैशिष्ट्य दिलेलं आहे की त्याच्याकडे समुद्रधुनीची रुंदी ही 33 किलोमीटर असून जहाजांसाठी वापरला जाणारा मार्ग हा एक. त्यानंतर जगातील 20 ते 25% कच्च्या तेलाची या मार्गाने वाहतूक केली जाते. कच्चं तेल हा एक. दुसरं त्यामध्ये येतो सौदी अरेबिया, इराक, कुवेत, युएई, कतार या देशांमधील तेल आणि गॅस, एलपीजी, बरोबर, गॅस, त्यामध्ये नॅचरल गॅस पण आली, बरोबर, गॅस म्हणजे नॅचरल गॅस पण आली, आणि त्यामध्ये एलपीजी पण आलेले. जसं आपण खाली स्वयंपाकासाठी जे गॅस वापरतो ना, आहे ना, आता अडचणी येत आहे ना न्यूज मध्ये रोज बघतोय ना, गॅस आणि इंधन ह्या दोनच गोष्टीचा तुटवडा येतो आपल्याला. आणि तिसरं म्हणजे जे भारतामधून आपण निर्यात करतो त्याला सुद्धा कुठेतरी थांबलेलं आहे. कारण बरेचसे हजारो टन माल हा खराब होत चाललेला आहे, शेतकऱ्यांचे हाल होत चाललेले आहे. मग कांदा असू द्या किंवा इतरही, आता ज्या गोष्टी टिकणाऱ्या आहेत त्या ठीक आहे, त्या अजून 15 दिवस जरी गोडाऊन मध्ये राहिल्या तरी सुद्धा धान्यासारखा आहे, तो भाग राहू शकेल. पण ज्या ठिकाणी नाशवंत भाग आलेला असतो मग तो भाग काय करणार? जसं मासे आहे, मासेही होतात. त्यानंतर समजा दुग्धजन्य पदार्थ असू द्या किंवा इतर फळे सुद्धा होतात, किंवा तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडे जातात. त्यावेळेस ती परिस्थिती फार बिकट होऊन जाते. नुकसान यामध्ये शेतकऱ्यांचं होतं किंवा सामान्य जनतेचं होतं. त्यामध्ये आलं लक्षात. मग त्यामुळे लक्षात घ्यायचं, मग याच मार्गाने काय होतं तर बघा, सौदी अरेबियाची सर्वाधिक तेल वाहतूक आणि कतारची सर्वाधिक द्रवरूप नैसर्गिक वायू म्हटलं आपण. काय म्हटलं त्यांनी बघा, त्यामध्ये सौदी अरेबियाची सर्वाधिक तेल वाहतूक होते आणि सौदी अरेबिया ह्या देशाकडून भारताला सर्वाधिक जलवाहतूक, आपलं तेल वाहतूक केली जाते. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की कतार, आता कतार जर म्हटलं तर आलेला बघा कतार, मग ह्या देशाकडून जर बघितलं तर आपल्याला नॅचरल गॅस, कतारकडून हे नॅचरल गॅस नैसर्गिक वायूची एक काय म्हटलंय बघा, द्रवरूप नैसर्गिक वायू वाहतूक होते. आणि होर्मुझची समुद्र ही जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा केंद्रबिंदू म्हणून मानला जातो. कारण पूर्ण जगाचं आज हे जर देश म्हटलं आखाती देश, तर पूर्ण जगाला तुम्हाला ऑइल पुरवलं जातं. आलं, म्हणून त्यांच्याकडून होते. आणि जर समजा येथे जर तणाव वाढला, त्याचा परिणाम काय होईल तर लक्षात घ्या, तेलवाढ होईल, म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे तेल म्हणजे किमती वाढल्या जाणार, हा एक. त्यासोबत महागाई आणि भू राजकीय संकटाची शक्यता. आलं, म्हणजे राजकीय मतभेद वाढेल. कारण आपली अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर तुम्ही बघा ना न्यूज मध्ये की आयात निर्यात थांबलेली, व्हाईट थांबलेले, आपले जहाज थांबलेले, सर्व थांबलेलं आहे. म्हणजे दिवसाला जर विचार केला तर कोटी रुपयाचा आज टर्नओव्हर आहे, तो थांबलेला आहे. इव्हन हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ज्या गोष्टी किंवा छोटे उद्योग जर आहेत त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत आहे त्या गोष्टी येत नाही, उद्योग सुद्धा थांबून गेलेले आहेत. म्हणजे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आलं, कारण निर्यातच होत नाही आणि आयात सुद्धा होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होत चाललं की निर्यात होत नाही,
म्हणजेच त्यांच्याकडे पोहोचत नाही आणि त्यांच्याकडला पैसा सुद्धा आपल्याकडे येत नाही. म्हणजेच उद्योग हा बंद म्हणजे काही दिवस थांबवण्याची शक्यता आलेली. तर हे नाही ठीक. त्याचनुसार लक्षात घ्या त्याचा परिणाम कशावर होणार. तर इथे दिल्या त्यांनी भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया यासारखे देश हे आखाती तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. आखाती देशांवरती बरोबर. आणि त्यासोबतच ही खाडी जर बंद झाली तर बघा ऊर्जा तुटवडा निर्माण होऊन अनेक देशांमध्ये महागाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. हा एक मुद्दा. त्याचनंतर भारतासाठी हा मार्ग विशेष महत्वाचा आहे. भारतासाठी कारण लक्षात घ्या इकडून भारत आलेला आहे. भारत हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. अरबी समुद्र हा आखाती देशांशी म्हणजे ओमानच्या आखाताशी जोडलेला आहे आणि ओमानच्या आखात आणि तुम्हाला पर्शियन आखात हे दोन्ही जोडले गेलेले आहे तुम्हाला आपल्या हुर्मुजच्या खाडीनुसार किंवा त्या समुद्रधुनीनुसार. म्हणजेच लक्षात घ्या या पद्धतीने असं वाहत चाललंय. म्हणजे सरळ जर येतो म्हटलं तर पश्चिम किनारपट्टीवरती जहाज येणार ते बरोबर आहे त्या देशामधून आणि तिकडून आल्यानंतर मग संपूर्ण भारतामध्ये सप्लाय होणार. म्हणजेच लक्षात घ्या जर आज विचार केला तर रिलायन्सचा जामनगर या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. जामनगर म्हटलं तर आज आपण येतो तर गुजरातमध्ये. म्हणून त्या देशावरती विचार करा की तिकडून येणारं ऑइल जे आहे कच्चं ऑइल येणार फक्त नाही आणि तिथे तुम्हाला प्युरिफाय केलं जातं, फिल्टर केलं जातं आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की जामनगर या ठिकाणी जो रिलायन्सचा प्रोजेक्ट आहे त्याच्यानुसार मग संपूर्ण भारताला सप्लाय केलं जातं. तिथे त्यांचा उद्योग स्थापण्याचं सुद्धा तेच कारण आहे. आलं ना लक्षात. कारण आखाती देश आपल्याला पूर्वेकडे नाही आपल्या बाजूने वेगळं पश्चिमेला आहे आणि ते कोणत्या किनारे येणार पश्चिम किनारपट्टीला येणार. पश्चिम किनारपट्टीला ज्यावेळेस येणार त्यावेळेस तिथे तुम्हाला कच्चं तेल जर समजा तुम्हाला लाखो टन दिलं लिटर दिलं तरी काहीच कामाचं नाहीये. कारण एका ऑइल मधून कच्चं ऑइल मधून पेट्रोल वेगळं डिझेल वेगळं त्यानंतर साधं एक तुमच्या ब्युटी पार्लर मध्ये जो वापरला जातो वॅक्स वापरतो ना एक मेनासारखा तो घटक सुद्धा सर्वात शेवटचा घटक आहे. सर्वात लो कॅटेगरीचा घटक हा सुद्धा एका कच्च्या ऑइल मधून बाहेर काढला जातो. जसं आपण एखाद्या गाडीमध्ये किंवा बैलगाडीमध्ये वंगन किंवा गिरीस वापरतो आपण गॅरेजमध्ये बघा ना ते लावतात ना बेरिंग वगैरे हे असतं ना त्या ठिकाणी जे तुम्हाला एक लुब्रिकंट म्हणून जे काम केलं जातं बरं लक्षात तर ते सुद्धा काम त्यांनीच केलं. तो जो घटक येतो कुठून तर ते मेनासारखं काम करतो. म्हणजे ऑइल पूर्ण फिल्टर केल्यानंतर त्यामधून जो घटक बाहेर पडतो ना तो तुम्हाला फक्त एवढंच आहे वॅक्स साठी त्याला सुगंधी फिल्टरेशन केलं जातं त्याला केमिकल मिक्स करून आणि जे गॅरेजमध्ये जे वापरलं जातं त्याला म्हणतो ग्रीस किंवा वंगन ग्रीस वंगन जे काय असं नाव देतो ते तुम्हाला जसं तसं आलं. समजलं आता. म्हणजे यानुसार विचार करा मग हे सर्व घटक वेगवेगळे करण्याचं काम कोण करणार तर अशा इंडस्ट्रीमध्ये केलं जातं फॅक्टरीजमध्ये कारखान्यांमध्ये. तर जो आज जामनगरला सर्वात मोठा कारखाना आहे जो रिलायन्सचा आणि तसाच एक प्रोजेक्ट कुठे होणार होता विदर्भात आपला महाराष्ट्रामध्ये कोकणला कुठे पुन्हा कुठे रत्नागिरीला कुठे मागे बघा खूप 1-2 वर्ष आधी ना जरा ज्यावेळेस ठाकरे सरकार होतं म्हणजे उद्धव साहेबांचं ज्यावेळेस सरकार होतं ना त्यावेळेस खूप चाललेला होता तो वादळ बारसू या ठिकाणी बारसू आलं लक्षात ना बारसू या ठिकाणी तो तसाच एक प्रोजेक्ट सुरू होणार होता. आणि तुम्ही म्हणा समुद्र किनारीच का बरं कारण हा प्रोजेक्ट समुद्र किनारीच आहे त्याने कितीतरी प्रदूषण होतं. हा एक साधा 1 लिटर जरी तुम्हाला कच्चं तेल फिल्टर करायचं असेल ना त्याच्या कितीतरी पटीने जवळपास 3 ते 4 लिटर किंवा 5 लिटर काहीतरी एका लिटरला फिल्टरेशनसाठी पाणी लागतं. विचार करा. आणि ते पाणी घेणार समुद्रामध्ये आणि ते सोडणार कुठे समुद्रातच. मग विचार करा जे पाणी सोडणार घेणार पाणी नॉर्मली जसं आहे तसं पण जेव्हा ते सोडल्या जाईल समुद्रात तेव्हा त्याची परिस्थिती काय असेल किती आपली बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होऊन जाणार. आलंय लक्षात. म्हणून आज तिथल्या सामान्य जनतेने त्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे. कारण एकतर भौगोलिक प्रदेश व्यापला जाणार हा एक त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की त्या प्रदेशानंतर भौगोलिक प्रदेशानंतर काय होणार एक हवामानामध्ये बदल होणार तो पार्ट वेगळा. त्याच्यानंतर त्या जमिनी ज्या सुपीक आहे ज्या तुम्हाला आज कोकणामध्ये आपण कशासाठी जातो फिरायला भविष्यामध्ये फिरायला नाही तो उद्योगासाठी जाणार किंवा नोकरीसाठी जाणार. म्हणजे कोकण जो आहे तो कोकण नष्ट होणार तिथल्या शेतकऱ्यांच्या हातातल्या जमिनी जाणार हा एक आणि जमिनी गेल्यानंतर त्यांना काय मिळणार काहीच नाही. त्यांना कवडी मोल म्हणजे करोडोतली जमीन लाखात विकल्या जाणार आणि त्याच्यानंतर आजूबाजूला एरिया डेव्हलप होत जाणार हळूहळू. म्हणजेच बघा ज्या ठिकाणी निसर्ग होता त्या ठिकाणी उद्योग येणार आलं आणि त्याच्या सोबतच मग आता त्याला विरोध का बरं केलेला असेल आणि त्यातही
युनायटेड नेशन आपले युनायटेड नेशनच्या अंतर्गत युनेस्को जागतिक वारसा ही जी एक संस्था काम करते ना, तर त्याच्या आजूबाजूला त्यांनी काय दिलेलं आहे की ज्या ठिकाणी कातळ शिल्प तुम्हाला मिळतात. आता कातळ शिल्प, कातळ जर विचार केला तर म्हणजे दगड, बरोबर आहे, आणि शिल्प ज्याच्यावरती कोरल्या गेलेला आहे. आलं लक्षात? कातळ शिल्प जर काळ्या दगडामध्ये जे पूर्ण बेसॉल्ट वरती पूर्ण म्हणजे जर असं जर बघितलं तर तुम्हाला असं एकजीव चित्र दिसणार नाही, पण जर ड्रोननी किंवा वरून जर बघितलं पूर्ण एक प्रतिकृती दिसतं. गुगलला टाकलं ना तर आहे. तर आज रत्नागिरीमध्ये भरपूर प्रमाणात दिसते तुम्हाला. आणि जर युनेस्कोने काय दिलेलं आहे की ज्या ठिकाणी ते तुम्हाला कातळ शिल्प आढळतं त्याच्या आजूबाजूला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरचा जो परिसर दिलेला आहे तिथे तुम्हाला कुठलाही डेव्हलपमेंट करता येणार नाही. आणि रत्नागिरीमध्ये आहेच. त्याच्यामुळे कुठेतरी त्या प्रकल्पाला थांब मिळाली. भरपूर प्रकरण वाढलेलं होतं ते. मागे खूप पोलिसांचा लाठीचार वगैरे झालेला होता सामान्य नागरिकांना. आलं लक्षात? म्हणजे हे येतो. म्हणजे समुद्र किनारी सुद्धा हाही सुद्धा प्रोजेक्ट राहण्याचं तेच कारण आहे की हजारो लिटर दिवसाला पाणी घेणार आणि हजारो लिटर तेच पाणी समुद्राला सोडलं जाणार. प्रदूषण किती वाढेल तुम्ही विचार करा. तुमचे छोटे छोटे जीवजंतू जे समुद्रातले मासे सुद्धा खाताय ना ते सुद्धा मरून राहणारच नाही ना. अरे साधा आपण पाणी जरी प्यायला गेलो आणि पाणी जर थोडं दूषित असेल तरी आपले हाल खराब होतात, तब्येती बिघडतात. मग ते तर छोटे छोटे जिवंत आहे. मग त्याच्यामुळे आपली पूर्ण सायकल बिघडणार. म्हणून ते आले, म्हणून त्याला विरोध केला कोकणामध्ये. इकडे आहेच. लक्षात? तो त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण असतं. इथेच का? मग मध्य महाराष्ट्रात आणायला पाहिजे होता प्रोजेक्ट. मराठवाड्यामध्ये नाहीये ना, उद्योग नाहीये, काहीच नाही. मग तिथे आणला तर त्या बिचाऱ्या मुलांना रोजगार पण मिळाला असता. पण तसं न करता तो तिथेच केलेला आहे. ते कारण त्याचं तेच आहे. समजलं आता? पुढे बघायचं. कारण हे जे आहे ना दोन्ही गोष्टी इंटरलिंक आहे एकमेकांना. तुम्हाला कसा प्रश्न येईल, कुठे येईल, कशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण देता येईल. कारण की ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवा मुख्याला प्रश्न लिहिताय ना की वातावरणाचे किंवा परिणामाचे किंवा हवामान ऱ्हासाचे किंवा तापमान ऱ्हासाचे म्हणजे जे कारणे असतात ना, ऱ्हास का बरं होत आहे, आज कमी का होत चाललेला आहे, तर त्याची तुम्हाला ते कारण देऊ शकता तुम्ही. आलं लक्षात? म्हणून कंटेंट वाचत राहा, कंटेंट ऍडिशन करत राहा. आलं लक्षात? आता येतो मुद्दा पुढे की त्याचा परिणाम काय होणार. तर त्यांनी ते दिलं की भारतासाठी हा मार्ग महत्वाचा आहे कारण आयातीमधील मोठा हिस्सा या आखातातून येतो. जो भारतामध्ये आयात होते ना, तर सर्वात मोठा हिस्सा या आखातामधून येतो आपल्याकडे. म्हणून आज पूर्ण थांबलेला आहे. दुसरा मुद्दा येतो, इराणचा या भागावरती मोठा प्रभाव आहे. दिसलंच आहे याच्यावरती. कारण हा जो पूर्ण प्रदेश आहे हा इथेच लागलेला आहे ना, हा बघा दिसतोय. मग विचार करा, हा प्रदेश कुठून लागलेला आहे त्यांचा? पूर्ण समुद्र किनाराच त्यांचा आलेला. इराण. मग या ठिकाणी जर त्यांनी मिसाईल जर लॉन्च करून ठेवले तर? आणि लक्षात त्यांनी म्हटलेलं आहे की जर समजा या ठिकाणावरून जर समजा जहाज जाणार, आम्ही उडून देणार, जाळले जाणार. म्हणजे एक जहाज म्हणजे साधं जहाज नाही ना, हजारो किलोमीटर टन त्यामध्ये ऑइल असतं आणि ते ऑइल जर जाळलं गेलं तर तुम्ही विचार करा, एकतर नुकसान होणार आणि नुकसान झाल्यानंतर ऑइल कुठे पसरणार? समुद्रामध्ये. म्हणजे कितीतरी प्रकारे जर विचार केला तर आज जीवितहानी होऊ शकतात. हजारो कोटीचं नुकसान त्यामध्ये आलेलं आहे. म्हणून जरा थोडं थांबवून दिलंय काम. मग इकडचं ऑइल इकडे आणि यांना मिळत नाहीये. हे काम झालेलं आहे. त्याच्यासोबत येतंय पुढे जर विचार केला, अमेरिका आणि पाश्चात्य नौदलांची उपस्थिती येथे कायम असते. पाश्चात्य म्हणजे आज फॉरेनर, पाश्चिमात्य. आलं लक्षात? आणि अमेरिका, इराण या तणावाचे केंद्र ठरतो. कारण इथे त्यांचं असतं नौदल, त्याच्यामुळे या दोघांचा विरोध आलेला असतो. हा एक. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला काही पर्याय असले तरी त्यांची क्षमता ही मर्यादित आहे. आणि त्याच ठिकाणी जर आता ही खाडी जर म्हणतात ही छोटी आलेली आहे, पण त्याच्यामध्ये कसं केलंय, जसं आपलं हायवे असतो ना, एक अपची गाडी आणि एक डाऊनची गाडी चालतात, तशासारखं त्यांचे जहाज चालतात. की दोन जहाजांमध्ये जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा फरक राहतो. कारण एकामेकाला टक्करला नाही गेलं पाहिजे. सेन्सिटिव्ह राहतं खूप. मग सोपं नाहीये ना तिथे, काही इकडून गाडी आली इकडून घे, तसं नाहीये. तिथे थोडं नुकसान झालं की झालं, भरपूर होतं. म्हणून त्यांच्या दोघांमध्ये 2 ते 3 किलोमीटरचा हा दोघांमध्ये असा बेस आलेला असतो की येणारं जहाज आणि एक जाणारं जहाज, त्याचं एक डायरेक्शन असतो, त्यानुसारच तिथे गडबड होत नाही. कारण एकतर चिंचोळा भाग आहे एक, आणि त्या चिंचोळ्या भागामध्ये जर तो मुद्दा जर घेऊन जात असेल तर विचार करा, हा मुद्दा वाढत जाणार. एक आतापर्यंत झालेलं नाहीये, पण आता ते होऊ शकतं काही नाही. म्हणून ते खूप डेंजर मध्ये आलेलं असतं. आलं लक्षात? पॉईंट अंडरलाईन करून घ्याल व्यवस्थित. पुढे बघा आता. आता इथे जरी म्हटलं आपण, लक्षात घ्या, हे सुद्धा खाली ते क्लिअर दिसून पडतं आपल्याला. आलं? इथे काय होणार चाललेलं आहे तर लक्षात घ्या, इथे तेच भाग येतो. हे बघा, हा भाग
हा पूर्ण भाग जर विचार केला तर हा इराणच्या बाजूला येऊन थांबतो. म्हणून इराण आज जास्त ताकद मानत आहे. हटत नाही, त्यांना माहिती आहे काही जरी होईल तरी हे आम्ही जोपर्यंत ऑइल इथून पास होऊ देणार नाही यांचं काहीच चालणार नाही इतर देशांचं. म्हणून इराणची ताकद आहे. अमेरिका सुद्धा कशाच्या भरोश्यावर आहे, तिकडूनच जाते ना त्यांना. आलं तर हे चालेल म्हणून तुम्हाला, आणि इकडे हा पूर्ण यांचाच आलेला आहे भाग की जिथून नॅचरल गॅस युएई हे इथे इथे आलेलं असतं तुमचं दुबई. पण दुबईला टावर हल्ला झाला तिथे त्यांनी ते केलेलं आहे. त्यासोबतच हे गल्फ ऑफ ओमान म्हणजे ओमानचे आखात आणि याला पर्शियन आखात म्हणतो आपण, हे ते पर्शियन, आणि याला जोडण्याचं काम करतं हे अरेबियन सीला आलेलं असं जोडलं आणि इकडून असं इकडे घेऊन आलेलं. म्हणजे आपल्याला जर समजा आता पाकिस्तानचा हा भाग येतो, ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर समजा ते जोडायचं असेल तर हा अरबी समुद्राला जातो, म्हणजे अरबी समुद्रामार्गे आपल्याला ऑइल मिळतं. हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे. आलं लक्षात. मग आता त्यांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या की त्यांनी म्हटलेलं आहे पुढे की पुढे जर खाली जर बघितलं, आता ही खाडीचा जर विचार केला तर बघा पश्चिमेला तुम्हाला पर्शियनची खाडी आहे, पूर्वेला तुम्हाला ओमानचे आखात आहे. म्हणजे आपण आता पुढे बघू एक एक. मग ही खाडी जर आलेली असेल, ठीक आहे, या खाडीनुसार जर विचार केला तर हा भाग येतो. इकडे पर्शियनची खाडी आलं लक्षात, आणि इकडे ओमानची खाडी म्हणजे ओमानचे आखात. बरोबर, ह्या दोघांच्या भागामध्ये येतो म्हणजेच इथे तुम्हाला येतोय मग हा ओमान देश. आलं लक्षात. आणि इकडे इराण. म्हणून आज त्यांचं खूप जास्त ताकद वाढत चाललेली आहे. की याच ठिकाणी आज ते एकमेकांसाठी भिडल्या गेलेले आहेत. हेच की कुणाला सत्ता नको एकमेकांची, म्हणजे इथे यांचा विचार का बरं त्यांनी युद्ध छेडलं गेलेलं आहे याचं कारण वेगळं आहे. असं कारण बोललं गेलेलं आहे की यांचं अणुबॉम्ब बनवण्याची प्रक्रिया चाललेली होती इराणची, अणुबॉम्ब, आणि इस्रायलचा इराक हा विरोधी देश आणि अमेरिकेचा सुद्धा विरोधी. मग उद्या चालून असं नको व्हायला की यांनी तर अणुबॉम्ब बनवायचा आणि अणुबॉम्ब बनवल्यानंतर तो आमच्यावरतीच, कारण अणुबॉम्ब कुठलाही बनल्यानंतर कुठलंही शस्त्र आपण कोणावरती लादलं जातो, शत्रू राष्ट्रावरती, मित्र राष्ट्रावरती करेल का? नाही. आणि हे त्यामध्ये आलेलं असतं, म्हणून त्यांनी त्यांच्यावरती हे केलं. आणि हा मुद्दा आजचाच नाहीये, हा खूप आधीपासून चालत आलेला आहे. की जसा कापूस असतो ना, एकाच वेळी जळत नाही, हळूहळू कुरपत जातो आणि काही काळानंतर तो भडका होतो. तर हे तसं चाललेलं होतं. त्यांचं एक युद्ध चाललेलंच होतं, तुम्हाला माहिती आहे मागे सुद्धा, बरोबर, काही काळाआधी 1 वर्षाच्या 1-1.5-2 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा भडकलेले होते, कुठेतरी शांत झालेले होते. तेव्हाही गुरमुजची खाडीची त्यांनी धमकी दिलेली होती, ते बंद करेल आम्ही. पण ते परत पुढे चाललेलं होतं. पण बंद करू शकत नाही, हे पण तेवढंच खरं आहे, कारण हा त्यांचाच नाहीये, हा आंतरराष्ट्रीय संस्थेचा निर्णय असतो. आता त्याच्यामध्ये परत ना इंटरनॅशनल एनर्जी एनर्जी एजन्सी हे त्यामध्ये काम करतात. बरोबर, की सर्व देशाचा जो इंटरनॅशनल एनर्जी असतो, एनर्जी स्टॉक, हे त्याच्यावरती ते नियंत्रण असतं त्यांचं. आता ते पण पुढे बघू. लक्षात घ्यायचं त्यांनी काय म्हटलं पुढे बघा आता. आणि हे दोनही आखात ओमान मग हे अरबी समुद्राला जोडले जातात. लक्षात, अरबी समुद्र जास्त किचकट नाही करायचा, एकदम सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये मी जे कंटेंट आहे ते महत्व देण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हाला सोपं जाईल एक्झाम ओरिएंटेड, बाकी काही आपल्याला जास्त करायचं नाही. त्यानुसार लक्षात घ्यायचं की आता हे यामधून असे कुठलाही घटक आहे की तुम्हाला महत्वाचे आहे. ही खाडीच महत्वाची कापर दिली असेल तर त्यामध्ये लक्षात घ्या. तुम्हाला बघा हे मुद्दे काय काय दिलेले आहेत. एक म्हणजेच काय करतात, त्यामधून तेलाची वाहतूक केली जाते. बरोबर आहे, तेल आणि नैसर्गिक वायू, आपण बघितला तो मुद्दा. आले, तेल आणि नैसर्गिक वायू म्हणजे तेल आणि एक नैसर्गिक वायू यामधून वाहतूक केली जाते, म्हणजे त्याला आपण म्हणतो सीएनजी. आज वाहतो आपण, आला एक. त्यानंतर दुसरा येतो की यामधून उत्पादन कोणत्या कोणत्या देशामधून होतंय, तर लक्षात घ्यायचं सौदी अरेबिया, इराक, इराण, आले, सौदी अरेबिया, आले, सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, लक्षात, सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, ठीक आहे, यासारख्या देशांमधून काय होतं ना, तेलाचं उत्पादन होतं. म्हणजे पूर्ण आखाती देश म्हणू शकतो. त्याच्या खाली कंसात लिहून ठेवले आखाती देश, म्हणजे हे सर्व आखाती देश आहे. आणि यासोबतच लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं आहे की जगातील 26% जो तेलाची वाहतूक आहे ना, ती या खाडीमधून वाहल्या जाते. जगातील 26%, जगातील 26% तेल वाहतूक
26% जर समजा आता 4 भागापैकी जर एक भाग जर यामधून जात असेल तर विचार करा हा किती मोठा टप्पा असेल. बरोबर. हा सोपा नाहीये हा छोटासा. ठीक आहे. आता त्यासोबतच त्यांनी म्हटलं की जर ही खाडी जर बंद झाली तर यांचा तेल वाहतुकीवर प्रभाव पडणारच आहे, 100% पडणार. हा एक. पण त्याच्यासोबत IEA म्हणून काम करतात, इंटरनॅशनल बरोबर आहे एनर्जी एजन्सी. बरोबर. मग याची स्थापना कधी झाली असेल तर लक्षात घ्या आता. याच्यामध्ये जर समजा सर्वांना नियंत्रण करण्याचं काम करत असेल तर ते आहे ते IEA. बरोबर. IEA. मग त्यासोबत लक्षात घ्यायचं तर पुढे IEA म्हणजेच काय असेल तर IEA. तर त्याचं एक फुल फॉर्म येतो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. हा एक. त्याची स्थापना जर म्हणाल तर बघा स्थापना येतं 1900 कधी झाली 1974 ला, म्हणजे आता 2026 ला 50 वर्ष पूर्ण झाले. हा एक मुद्दा. बरोबर. त्याची स्थापना येतं 1974 ला. ठीक आहे. मग 2026 ला तुम्हाला आता याला 50 वर्ष पूर्ण. हा एक मुद्दा महत्वाचा. आपल्याला माहिती होती का आतापर्यंत? नाही. म्हणजे अशा मुद्द्यामधून लक्षात घ्या त्याचे एजन्सीज बाहेर येतात, चर्चेला येतात आणि त्याच्यानुसार आपल्याला माहिती पडतं. याचं मुख्यालय येतं तुम्हाला पॅरिस. मुख्यालय हा पॅरिस या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यासोबतच लक्षात घ्यायचं की जर मुख्यालय पॅरिसला येतंय मग भारत हा सदस्य आहे. भारत सदस्य आहे, पण त्यामध्ये जर विचार करा एकूण सदस्य राष्ट्र किती आलेलं असेल तर 31 सदस्य राष्ट्र आहे. ठीक आहे. सदस्य राष्ट्र एकूण 31. आणि भारताने सदस्यत्व कधी तो 2017 ला मिळवलेला आहे. भारत सदस्य झाला तो 2017 ला. आलं लक्षात. भारत 2017 ला सदस्य झालेला दिसतो याचं. आणि त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की यांचं मग काम काय असेल, उद्देश काय असेल तर उद्देश येतो या ठिकाणी स्वस्त आणि स्वच्छ प्रमाणामध्ये सुनिश्चित म्हणजे एकाला निश्चित केली ऊर्जा पुरवणे. बरोबर आहे. स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा पुरवणे सरळ सरळ असं मुद्दा आहे त्या ठिकाणी. आलं. हा एक. दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये मग यांचं लक्ष कशावरती केंद्रित असतं तर लक्षात घ्या त्याची जी ऊर्जा असताना ती सुरक्षित पोहोचली पाहिजे प्रत्येकांना. आलं. हा एक. कारण ऊर्जा असा कुठलाच घटक नाही पृथ्वीवरचा की विनाऊट ऊर्जेशिवाय म्हणजे ऊर्जेच्या व्यतिरिक्त जगत असेल. जगतो का कोणी? आता ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारची. ऊर्जा म्हणजे आपल्याला जेवणातून मिळणारी ऊर्जा वेगळी, आपल्याला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वेगळी. गाडी चालवतो आपण, त्या गाडीमध्ये ऑइल टाकतो, आपण माचीस नाही लावत, आग लावतो का नाही. त्या ऑइलमुळे त्या गाडीला ऊर्जा मिळतं. म्हणजे पेट्रोल डिझेल चाललं जातं, म्हणजे इंजन चाललं जातं पेट्रोल आणि डिझेलमुळे, म्हणजे ती ऊर्जा मिळतं, त्यावर लाईट लागतं, गाडी चालतं. म्हणजेच बघा प्रत्येक गोष्टीमधून काही ना होईना ऊर्जा मिळते. जसं आपण सोलर पॅनल लावतो, पण आपण डायरेक्ट जर बकेट बाहेर ठेवली तर पाणी गरम नाही होणार. पण सोलर मध्ये जर विचार करा तर त्या प्लेट्सनुसार जर त्यांनी जे उष्णतेमुळे ते एनर्जी कन्झ्युम करतात, सेव्ह करतं आणि त्यामधून ती एनर्जी क्रिएट करताना आपल्याला आपल्या घरी स्वयंपाक होतो त्यावरती. त्यासोबत घरी लाईट पण चाललं जातं आणि आंघोळीचं पाणी गरम होतं. बरं. म्हणजे एका वरतीच वेगवेगळ्या पद्धतीने ते एनर्जी क्रिएट करतं. म्हणजेच विचार करा प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागतं. साधं तुम्हाला बोलायला सुद्धा एनर्जी लागतं ना. पोटात नसेल काहीतरी काय बोलू शकणार कधी? नाही होऊ शकत. म्हणून लक्षात घ्या जर एनर्जी जर पाहिजे असेल किंवा यांचं जर कार्य असेल या क्षेत्राचं किंवा या संस्थेचं तर ऊर्जा सुरक्षा हे एक महत्वाचं कार्य आलेलं असतं. बरोबर. मुख्य कार्यावरती त्यांचं फोकस काय असेल तर त्यापैकी आलेलं आहे एक ऊर्जा सुरक्षा, म्हणजे सर्वांना सुरक्षित ऊर्जा मिळाली पाहिजे हा एक. दुसरा येतं त्यामध्ये की आर्थिक विकास पण व्हायला पाहिजे प्रत्येकाचा, की एखाद्याने जर विकलं त्याने म्हणाले पैसेच नाही. आलं लक्षात. तर तसंही नाही. प्रत्येकाचा एकाकडून जर समजा आता सौदी आखाती देशांमध्ये जरी ऑइल मिळतं, गॅस मिळते, पण इतर गोष्टी नाही आहे का? नाहीये. मग त्यांचा सुद्धा आर्थिक विकास व्हायला पाहिजे. आता ऑइलच त्यांच्याकडे भरपूर आहे, तर ऑइलच पिणार आहे का? नाही. तर त्यांना इतर गोष्टी आपण भारत देश पाठवतो. आले लक्षात. मग फळे असू द्या, भाजीपाला असू द्या, की ज्यांना जे लागणाऱ्या वस्तू आहेत एका व्यक्तीला कपड्यापासून तर त्या गोष्टी आपण तिकडे पाठवल्या जातो. म्हणून जगामध्ये प्रत्येक देश हा एकमेकांवर अवलंबून आहे. तो असा म्हणू शकत नाही की मला काहीच गरज नाही तुमची. असं कधीच होत नाही. चीन कितीही विरोधात जाऊ द्या आपल्या, पण चीन सोबत ट्रेड आहेच ना आपण. आलं लक्षात. एक वैचारिक संबंध मतभेद वेगळा, पण लक्षात घ्या जे एक राजकीय किंवा एक आर्थिक संबंध आहेच आपले. तर म्हणून प्रत्येक देशासोबत संबंध असतात. पण इकडे आर्थिक विकास पण येतो तुम्हाला. ठीक आहे. आर्थिक विकास पण होणं महत्वाचं राहतो. त्यासोबत लक्षात घ्यायचं की पर्यावरणाची जागरूकता पण, म्हणजे ज्या गोष्टी येते त्यानुसार पर्यावरण सुद्धा अलर्ट असायला पाहिजे, म्हणजे क्लिअर असायला पाहिजे. पर्यावरण जागरूकता
आले लक्षात. आणि त्यानंतर येतोय तोच म्हणजेच जगात, आणि या गोष्टीमध्ये सर्व जगाने सहभागी पण व्हायला पाहिजे. नाहीतर एकानेच विकायचं आणि दुसऱ्याने शांत बसायचं नाही. कारण की जोपर्यंत ट्रेड कशाला म्हणतो, व्यापार, डिमांड आणि डिमांड अशा दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे, सेल आणि परचेस. बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा होणार तेव्हा त्यांचा विकास होतो त्या ठिकाणी प्रत्येकाचाच. मग आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्व गोष्टीने, लष्करी सुद्धा आलेला असतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं की भारत, आणि हे एजन्सी महत्वाची आहे, विचारू शकतात, या एजन्सीचं सर्व जगाची एनर्जी कंट्रोल करण्याचं काम. कोणत्या ठिकाणी कोण कोणाला पुरवतो, कोण कोणाला पाठवतो, त्याचे रेट काय असणार, त्याचं ट्रेडिंग कसं होणार, हे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी काम करते त्यामध्ये. की ज्याला आता 50 वर्ष पूर्ण झाले, आजपर्यंत माहिती नव्हती आपल्याला, पण या उद्देशाने का होईना ते बाहेर आले आपल्यासमोर. आणि त्याच्यानंतर आपल्याला अभ्यासाला फार महत्वाचे आहे, म्हणून मी याला थोडं जास्त घेण्याचा प्रयत्न केला होता. पुढे लक्षात घ्यायचं की आता इराण दावा काय करत आहे की आम्ही खाडी बंद करतो. इराणचा दावा आलेला आहे, आम्ही खाडी बंद करतो, पण लक्षात घ्या त्यामधून दिवसाला जर 20, त्यामध्ये काय होतं, 20 बॅरल, 20 मिलियन बॅरल, 20 मिलियन कशाला म्हणतो आपण, विचार करा. इतकं बॅरल, जर बॅरल म्हणजे एक प्रकारे त्यांचं एक माप असतं. बरोबर, जसं आपण नॉर्मली आपल्याकडे आपण बॅरल कशाला म्हणतो, त्या ड्रम प्लास्टिकचे ड्रम वगैरे त्याला बॅरल, मग अशाच टाईपचं म्हणजे येणारं ऑइल त्याच पद्धतीने येतं. म्हणजे त्याला लिटरमध्ये मोजलं गेलेलं असतं. तर विचार करा, त्यांनी म्हटलेलं आहे की 20 मिलियन बॅरेल कच्च्या तेलाची वाहतूक त्यामधून होत आहे. हा एक. दुसरा मुद्दा येतो की जगातील जर समजा रोज जर ऑइल विकल्या जात असेल, त्यातला 5वा हिस्सा या खाडीमधून पास होतो. जगातील 5वा हिस्सा. आणि त्याचसोबतच आता लक्षात घ्यायचं की इतक्या गोष्टी जर होत असेल तर त्यांच्यावरती अधिकार नाही आहे ना बंद करण्याचा. हो ना, युद्ध तुमच्या दोन देशाचं. इतर देशांनी काय केलं, जसं आता भारत हा सर्वांचाच मित्र राष्ट्र आहे. भारत कोणाशी, पाकिस्तान जर सोडला तर सर्वात जादा बांगलादेशी कधी कधी कुरघोडी करतो आपल्यासोबत. पण तरी भारताला आता काल परवाच्या न्यूजमध्ये आहे ना, बांगलादेशला ऑइल पाठवलंय ना आपण, पाठवलंय. इकडे आपल्याकडे तुटवडा होता, पण तरी त्यांना पाठवलं आपण. का? तर शेवटी कोणाचं नुकसान नको व्हायला. सर्व गोष्टी भारत काय करतो, कोणाचीच बैर नाही करत. तुम्ही करा कुरघोडी, पण आम्ही नाही करत. कारण आपल्याला विकास करायचा आहे. जर कुरघोडी करत राहिला, एखादी युद्धाची परिस्थिती विनाकारण तिरस्कार, मतभेद करत राहिला, तर विकासाच्या दृष्टीनं दूर करून दुसरीकडे ताकद लागेल ना आपण. म्हणून करत नाही कधीच. बरोबर, जातीय तेढ वगैरे निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आपण. सर्वांशी जर विरोध झाले तर विचार करणार आहे. उजवीकडे बांगलादेश, पश्चिमेला पाकिस्तान, उत्तरेला चीन, आणि सर्व तिघांसोबत जर विरोधी राहिलं तर आपण जगणार कसं? सैन्यसाठा वाढवा लागेल ना, कारण ते ह्याच विचार करेल की जाऊ दे बाबा, भारताचं नुकसान कसं करता येईल. आणि आपण काय करणार, मग आपलं खर्च कुठे जाणार, जो विकासाला लागण्याच्या ऐवजी संरक्षणकडे जाईल ना आपलं. म्हणून लक्षात घ्या, भारत जमे तोपर्यंत युद्धाची परिस्थिती येऊच देत नाही. जसं आता पाकिस्तान, भारताने युद्ध करावं म्हणून कुरघोडी करत राहतो. मागे आता इतकं झाल्यानंतरही सुद्धा दिल्लीमध्ये बॉम्ब सापडला, बॉम्बस्फोट सुद्धा झाला, सायकल कारमध्ये झाला, कारमध्ये झाला. मग तरी पण ते शांत बसलेत का? नाही. मग ह्या कुरघोडी करत राहतात. तरी भारत काय म्हणतात, ठीक आहे आम्ही उत्तर देऊ, पण वेळ येऊ द्या. आता जेव्हा उत्तर देणं भारत हा शेवटचा राहील. तुझं इतिहासावरून होऊ शकेल की नावच मिटते की काय पाकिस्तानचं. असं व्हायला पाहिजे कधीतरी की पाकिस्तान रात्रोरात संपून गेला आणि तिकडल्या जागा निघाल्या. अरे पाकिस्तान आपलाच झालाय, तिकडल्या तलाठीच्या जागा आपण बोलू. अरे लक्षात ना, किंवा पाकिस्तानचं लोकसेवा आयोगाच्या जागा खूप वाढल्या. आलं लक्षात ना, पण असं होणार नाहीये. कारण भारत कसा आहे, शांतताप्रिय देश आहे. लक्षात घ्या, ते लोक शांतताप्रिय नाहीये. ते त्यांचे एक रक्तामध्येच वेगळे वैचारिक वेगळे चालतात. पण भारत शांतताप्रिय देश आहे. आणि तुम्ही म्हणाल किंवा भारताला पाकिस्तानला एकदम संपूर्ण करण्यात टाकत, कटकट ठेवण्यापेक्षा असं वाटतं आपल्याला, एक घा दोन तुकडे. पण तसं होत नाहीये, कारण भारत युनायटेड नेशनचा सदस्य आहे. आलं लक्षात. युनायटेड नेशनची स्थापना कधी झाली? 1945 ला. आलं लक्षात. आणि 1949 ला भारत सदस्य झालेला आहे. कारण आणि कशासाठी झाली असेल युनायटेड नेशनची स्थापना? शांतता प्रस्थापित करण्यासाठी. कारण पहिल्या युद्धामध्ये भरपूर हानी झाली. दुसरे युद्ध सुरू झालेलं होतं, नियंत्रित आणण्यासाठी त्यांनी त्यावेळेस ते 1945 ला स्थापना केली. आणि कुठेतरी पण त्यांनी ते जेव्हा तुम्ही म्हणाल मग आधीच का नाही केलं, तर आधी तेवढी स्थिती नव्हती. नंतर जेव्हा जाणवलं की नाही, ही परिस्थिती परत नको व्हायला, कारण याच्यामध्ये फायदा कोणत्याच देशाचा नाही, सर्व हानी होतं. लाखो सैन्य मारलं गेलं, हजारो कोटींचं आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्वच गोष्टींनी विकास म्हणजे नुकसान झालेलं होतं. मग अशा वेळेस लक्षात ठेवा, भारत जेव्हा 1949 ला सदस्य झाला, त्याच्या आधीच 45 ला त्याची स्थापना झाली. कारण
का इतर देशांमध्ये शांतताप्रिय जर कोणी असा हल्ला करत असेल, कोणी युद्धाची परिस्थिती तयार होत असेल, तर युनायटेड नेशन्स त्यावरती शांतता आणण्याचा प्रयत्न करतो की नको, अशा वेळेत पडू नको, कारण याच्यामध्ये नुकसान तुमचंही नाही आणि म्हणजे फायदा तुमचा पण नाही, फायदा तुमचा पण नाही, सर्वांचंच नुकसान असतं. म्हणून अशी परिस्थिती न यावं म्हणून, आणि भारत त्याचा सदस्य देश आहे म्हणून भारत कधीच नाही करत, कारण एखादी कुत्रा आपल्याला चावलावून आपण चावतो का, तशी परिस्थिती असते. म्हणून लक्षात घ्या, भारत नाही तर भारत केव्हाच, भारत पाकिस्तानला कधीच संपवू शकतो, कारण आजपर्यंत इतिहासामध्ये पाकिस्तान भारताशी जिंकलेलाच नाहीये. युद्ध परिस्थिती आणलेली आहे पण जिंकलेला कधीच नाही, पण एवढं होऊनही सुद्धा अजूनही म्हणतात की मी लढतोच. आलं लक्षात ना. म्हणून हे परिस्थिती लक्षात घ्या, म्हणून भारत कधीच या गोष्टीला पडत नाही, कारण आपल्याला विकास करायचा आहे. ठीक आहे. आणि ते मतभेद धार्मिक आहे बरं, कुठल्या गोष्टीला नाही, ते धार्मिक मतभेद आहे, मुस्लिम आणि हिंदू अशाच पद्धतीने येतो. तर ते त्याच्यामध्ये भारत कधीच पडत नाही, म्हणून असं कधी होणार नाहीये. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या की भारतामधून जर विचार केला, म्हणजे इराणमधून जर आपल्या भारतामधून जर इराणला जर निर्यात होत असेल तर अशा कुठल्या गोष्टी ज्या निर्यात होतात, तर ते लक्षात घ्या. बासमती तांदूळ निर्यात केले जातात, त्यासोबत चहा, साखर, फळे, औषधी आणि डाळी, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी आज भारतामधून इराणला निर्यात केल्या जातात. तर इस्रायलला काय होतंय आपल्याकडून निर्यात, तर लक्षात घ्या, मोठी मौल्यवान खडे, केमिकल्स, बरोबर, केमिकल्स, खनिज उत्पादन, मशिनरीज आणि प्लास्टिक आणि कपडे, ह्या गोष्टी आपण इस्रायलला पाठवतो आणि ह्या गोष्टी आपण इराणला पाठवतो. एक. मग आता आपण त्यांच्याकडून काय मागवतो, तर लक्षात घ्या, भारतामध्ये जर समजा इराणकडून जर मागवलं जात असेल तर मिथेनॉल, बरोबर आहे, मिथेनॉल, इथेनॉल नाही. आलं लक्षात ना. हा, मिथेनॉल, खारीक, सफरचंद, कारण लक्षात घ्या, जे ड्रायफ्रुट्स येतात ना, म्हणजे सर्वात जास्त ड्रायफ्रुट्स मधला तर बाकीचा भाग तर आपल्या भारतामधून मिळून जातो आपल्याला, पण एक जो घटक आहे तो आपल्याकडे मिळत नाही. कुठला? पेंडखजूर, खारीक, हे तुम्हाला उष्णताप्रिय देशामध्ये होतो. आता ते लोक उष्णता, आज जरी विचार करा, हे आखाती देश आलेले आहेत, बरोबर आहे. तर याच आखाती देशांमध्ये काय होत आहे ना, की या भागाने आपल्याकडून ड्रायफ्रुट्स येतात, ठीक आहे, या भागाकडून. कारण पेंडखजूर आता तिकडेच का होतं, का बरं होत असेल तिकडे उत्पादन, काय वाटतं रिझन? उष्णता, थोडा वाळवंटी पण प्रदेश आहे. आलं लक्षात. ते खारीक असा घटक आहे, पेंडखजूर ज्याला आपण म्हणतो, की जेवढी जास्त उष्णता तेवढं त्यात गोडवा जास्त आणि तेवढं उत्पादन जास्त. म्हणून कधी कधी बघा, तुम्ही न्यूजवर वगैरे बघत असेल, आज भारतामधून जर विचार केला तर या भागाला बघा, इकडे पश्चिम भाग आलेला आहे, म्हणजे वाळवंटी प्रदेश आलेला आहे आपल्याला, राजस्थान, अरवलीच्या कोणत्या बाजूला, पश्चिमेला आहे. मग त्या भागापासून जर इकडे बघितलं तर हा पूर्ण वाळवंटी प्रदेश होऊन जातो. मग इकडे जर लक्षात घ्या, वाळवंटी प्रदेश आहे, तर त्यानंतर तेवढं उष्णता असणारं आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे. आणि लक्षात, म्हणून आपल्याकडे कधी कधी न्यूज मध्ये बघा, काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्हाला खजूरची शेती केली जाते. आणि सुरुवातीला ते झाड कमी पीक देतं, पण जसं त्यांची लाईफ वाढत जातात, जसं त्याचं खालून मजबूती वाढतं, तसं त्यांचं वरती 1 क्विंटल पर्यंत उत्पादन देतं, एक एक झाड, क्विंटल हा एक. मग त्याच्यासाठी जे कच्चे खजूर असतात ते सुद्धा विकले जातात. कधी तुम्ही फळांच्या दुकानात बघा, बॉक्समध्ये असतात पिवळ्या कलरचे, जसे गावाकडे शिंदोल्या म्हणतात, शिंदोले सारखे. आता ते नाही आहे, तो वेगळा, हा गावरानी प्रकार आणि हा फार्मिंग केलेला प्रकार, बरोबर. मग गावाकडे शिंदोल्या असतात, तुम्ही खाल्ली की नाही माहिती नाही, आम्ही खाल्ले शिंदोल्या, खाल्ल्या नाही पण, आणि झाडावरती दगडाने मारायचे, ठीक. पण गावाकडली खारीक तीच होती, पोरं गावातले तेच असतात, तर ते शिंदोले असतात. तर त्याच्यासारखे ते डब्यामध्ये मिळतात. आता ते कच्ची खारीक झाली, पण जेव्हा ते खारीक आपल्याकडे, आता त्याचा उपयोग तुम्ही म्हणाल की कच्ची खारीक कोणीच घेत नाही आपल्याकडे, पण ज्याला वाटतं ना तो खातो, हा एक. पण त्याचा वापर परत वाईन बनवण्यासाठी पण केला. ज्या वाईन फॅक्टरी असतात ना, त्या वाईन फॅक्टरी काय करतात, त्यांची कॉन्ट्रॅक्ट असतात, ज्यांच्याकडून निघालेलं प्रोडक्शन डायरेक्ट घेतात आणि वाईन सुद्धा तयार केली जातं त्यामधून, लक्षात ठेवा. मग आता इकडे कशी वाईन तयार करणार, इकडे नाही करणार, आलं लक्षात. पण लक्षात घ्या, मग यांच्याकडून आपल्याकडे कधी कधी तुम्ही पेंडखजूरचं पॅकेट घ्या, त्याच्यावरती तुम्हाला अरबी भाषेमध्ये लिहिलेलं असतं वरती नाव, अरबी भाषेमध्ये, आलं लक्षात, ही इकडूनच आलेलं असतं, एक. किंवा खाली तुम्हाला लिहिलं असते अफगाणिस्तान, आलं लक्षात घ्या. म्हणजे ह्या देशांमधून, ह्या पूर्ण भागांमधून येतात आपल्याला. आणि कधी कधी तुम्हाला सीडलेस पण असतात, बिया नसणार आहे, आले लक्षात ना. हे सर्व तिकडूनच आलेले आहे. तरी एखादे पॅकेट जेव्हा घेणार ना, तर त्यावरती बघायचं तुम्हाला नाव दिसणार, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्हाला महाराष्ट्रात
मग काही ठिकाणी त्याचे डुप्लिकेट व्हर्जन पण भेटतात. हे खारीक गुळाच्या पाण्यात भिजू घालून ठेवतात आणि ते मग ओलं करून त्यात पॅकेट केलं, असे त्याचं एक कॉपी होतं. आलं लक्षात? पण ते ओरिजिनलच असतं, ओळखणारे ओळखतात. खातानीच तुम्हाला लक्षात येऊन जातं, कारण ओळख ते एक वेगळंच राहतो. म्हणून आपल्याकडलं नाही घेतात, ते प्रोडक्शन तिकडलं चालतं, ते ओली ओली असतात. आलं लक्षात ना? म्हणून आपण त्यांच्याकडून ते मागवलं जातो. आलं? हे ड्रायफ्रुट्स. आणि तुम्हाला आठवतंय ना, ज्यावेळेस पाकिस्तानमधून, बघा हे पाकिस्तान आहे, दिसतंय? ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरची परिस्थिती आली होती, त्यावेळेस काय केलं होतं पाकिस्ताननी? जेव्हा अफगाणिस्तानमधून जेव्हा ट्रक यायचे आपल्याकडे, हे पाकिस्तानमधून यायचे ना. मग त्यांनी काय केलं, असे कितीतरी ट्रक असे इथे अडवलेले होते. अडवले ड्रायफ्रुट्स यायचे आपल्याला टेस्ट द्यावे. त्यांनी सुद्धा तेच काम केलेलं, अडवलेलं. पण इथे काय झालेलं आहे, की इथे आता ट्रान्सपोर्टच नाहीये, तर मग कसे येणार आपल्याकडे? समजलं ना? हा. त्यानंतर मग आपण काय मागवतो त्यासोबत लक्षात घ्या, म्हणजेच इराणकडून आपण मिथेनॉल, खारीक, सफरचंद, बदाम, आलं लक्षात, आणि काही इतर केमिकल्स आलेले असतात ते मागवतो. ठीक आहे. त्याच्यासोबत इस्रायल मधून काय येतं, केमिकल्स आणि फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स कशाला म्हणतो रे आपण? बी बियाणे. तुम्ही कृषी केंद्र बघितलं ना, त्याच्यावरती लिहिलं असतं कृषी केंद्र फर्टिलायझर्स. आलं लक्षात? तर त्यावेळेस ते असतात. म्हणजेच लक्षात घ्या, आता इस्रायलकडूनच का मागवतो आपण? त्याच्या मागे थोडं लॉजिक आहे. कारण लक्षात घ्या, आजही जगामध्ये जर किंवा सर्व देशांमध्ये जर बघितलं ना, इस्रायल हा असा देश आहे, अगदी वाळवंटीमध्ये बेट असल्यासारखा आहे. बरोबर? त्या ठिकाणी त्यांची जेवढी आपल्याकडे एक साधन संपत्ती आहे नैसर्गिक, तेवढी त्यांच्या इस्रायलला नाहीये. तरी पण आज जगामध्ये जर विचार केला आता, शेतीच्या संदर्भात जर ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा शेतीच्या संदर्भात जर काही शिक्षण घ्यायचं असेल तर इस्रायलला जातं. आज व्हर्टिकल फार्मिंग कुठून आलेलं आहे कन्सेप्ट? इस्रायलवरून. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कुठून आलेलं आहे? तिथूनच आलेलं आहे. की ज्या तुम्हाला फार्मिंग दिसत आहे, की कमी जागेमध्ये त्याच्यात कितीतरी पटीनं उत्पादन कसं काढायचं, हे टेक्नॉलॉजी आज इस्रायलने डेव्हलप केलेली आहे. म्हणून हे फर्टिलायझरचे ज्या बी बियाणं आलेले आहेत, सीड्स आलेले असतात, टेक्नॉलॉजी, हे आपण त्यांच्याकडून शिकून घेतोय, इस्रायलकडून. खूप वेगळं आहे. आपल्याकडे 1% पण नाही अजून. त्यांच्याकडे काहीच नाही, जमीन सुद्धा नीट नाहीये. तरी पण हजारो पटीने, म्हणजे कितीतरी, म्हणजे टन मध्ये, क्विंटल मध्ये कितीतरी उत्पन्न काढतात. हायड्रोपोनिक माहिती आहे ना शेती? पाण्यावरती केलेली शेती. कोणाची टेक्नॉलॉजी? इस्रायलची. आलं लक्षात? तर हे त्यांचाच उपक्रम आलेला असतो. म्हणून लक्षात घ्यायचं की इस्रायलकडून आपण ह्या गोष्टी घेतोय. म्हणजे कुठलाही कृषी अधिकारी किंवा कुठलाही एखादी अधिकारी ज्यावेळेस ट्रेनिंग होतं ना, त्या ट्रेनिंगचा एक इस्रायलला पार्ट असतो तुमचा. मोठ्या अधिकाऱ्यांचा काही दिवस तिथे ट्रेनिंग दिलं जातं. म्हणून इस्रायल खूप डेव्हलप आहे कंट्री. कशासाठी? शेती उत्पादनासाठी. मग शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी असतात ते सर्व संशोधन, रिसर्च त्यांचं आहे त्याच्यावरती. ठीक आहे. त्यासोबतच इथं फर्टिलायझर उत्पादन आणि इलेक्ट्रिक वस्तू आणि संरक्षण मशीन्स. मग ह्या सर्व गोष्टी आपण कुठून मागवल्या जात असेल तर तुम्हाला इस्रायलकडून मागवतो आपण. समजलं ना? त्याच्यानंतर जर बघितलं आता तर भारत जर हा जगातला जर विचार केला आपण, हा तिसरा आयातदार देश आहे की यांच्याकडून मागवणार आहे. बरोबर आहे. भारत हा जगातील तिसरा आयातदार देश, म्हणजे आयात करणारा. ठीक आहे. भारत हा तिसरा आयात करणारा देश, आयात करणारा देश, बरोबर, तिसऱ्या क्रमांकाचा. ठीक आहे. आणि भारतामध्ये मग किती केलं जात असेल तेल? तर 85% आयात केलं जातं. बरोबर आहे. भारतामध्ये 85%, बरोबर आहे, हा तेल आयातीद्वारेच केलं जातं. त्यामुळे मग भारतामध्ये साठे आढळले आले आहे, मग ते का नाही ओपन करत? कशाला आपण दुसरीकडे त्याच्यावरती अवलंबून राहायचं? काय वाटतं? कशाला उगीच त्यांच्याकडे राहायचं, उगीच त्यांना द्या, पाठवाल तर पाठवा, नाही नका पाठवू, आमच्याकडे आम्ही आमचं टीटीएमएम करतो, तुझं तुम्ही बघा, माझा मी बघतो, आम्ही असं. हा, लक्षात घ्या, ही जी ऑइलची साठे आहे किंवा कुठली खनिज संपत्ती ही नैसर्गिक आहे. कोणी तयार करू शकतं? नाही. हे नैसर्गिक साठे आहे. मग नैसर्गिक संसाधने हे मर्यादित आहे ना रे. आपल्या गरजा अमर्यादित आहे. आपल्याला ऊस गोडला किंवा म्हणून आपण मुळासकट खातो, सोडत नाही. सोडतोय का? नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा इतर देशांचे साठे मुबलक ज्या कमी होणार, जेव्हा त्याच ठिकाणी कमी होऊन जाणार, तेव्हा आपण आपले साठे वाढवणार. आणि लक्षात, एकदाच तुम्हाला परचेस करणं योग्य आहे, पण त्यासाठी जर एकदाचे साठे संपले आपले, बरोबर आहे, साठे भरपूर ठिकाणी आढळलेले आहेत. तुम्ही बघितलं असं नकाशामध्ये की ज्या वेळेस हे भारताचा जेव्हा हा पश्चिम किनारपट्टी आणि हे पूर्व किनारपट्टी,
तर त्यावेळेस लक्ष द्या, ज्या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या मध्ये ओएनजीसी काम करत आहे साठे शोधण्यासाठी. आले पेपरला आर्टिकल मागे, बरोबर आहे. ओएनजीसी काम करत आहे साठे. अलिबाग जवळ सुद्धा इथे तुम्हाला अलिबाग जवळ सुद्धा साठे आढळलेले आहे गॅसचे आणि ऑइलचे. त्यासोबतच आसाममध्ये प्रश्न आलेला आहे, दिग्बोई या ठिकाणी इथे सुद्धा तुम्हाला साठे आढळलेले आहेत. बरोबर, पहिली तर खनिज तेल विहीर शोधले गेलेले आहेत. बरोबर आहे. त्यासोबत तुम्हाला भारतामध्ये लिथियमचे पण साठे आढळलेले आहे राजस्थान आणि काश्मीर या ठिकाणी. बरोबर आहे. पण त्यासोबत लक्षात घ्या, हे काही साठे आहेत फक्त संशोधन करून ठेवत आहे. आता विदर्भामध्ये चंद्रपूर या ठिकाणी तर सोन्याच्या खाणी आढळलेल्या आहेत, सोन्याचं भरपूर प्रमाणामध्ये आढळलेलं आहे. म्हणून जाऊन तिथे सोनं काढून घ्यायचं का नाही, हे भविष्यासाठी ठेवलेलं आहे की ज्या दिवशी भारत सत्तेमध्ये जाईल म्हणजे महासत्तेमध्ये उतरेल तोपर्यंत सर्व जगामध्ये भारत सप्लाय करू शकलो पाहिजे. कारण हा एक असा भाग असतो की भारतामध्ये हा लागतो सर्वांना, भारताने इतरही देशांना लागतो. जेव्हा ह्या देशांचे जर साठे कुठे कमी पडले असं नाकाच्या देशाचे, तेव्हा भारत ओपन करणार मग भविष्यामध्ये. तेव्हा कुठे, कारण त्याची आपल्याकडे इकॉनॉमी जनरेट होईल. जसं आज विदर्भामध्ये कोळशाचं उत्पादन केलं जातं आपल्याला प्राणहिता आणि वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये किंवा वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये प्राणहितेमध्ये केल्या जातो. मग तो कोळसा आपण इतरही देशांना पुरवतो. आलं लक्षात, इतरही भारतामध्ये इतर राज्यांना पुरवला जातो. त्यासोबतच झारखंडमध्ये सुद्धा ज्या काही खनिज आहे, जे काही खाणी आहे त्या सुद्धा आपण इतर देशांना पुरवल्या जातात. मग ज्या पद्धतीने तुम्हाला कळतं की आता लोहखनिजाचे जे प्रकार आलेले आहेत, हेमेटाईट सर्व आलेले, त्यासोबतच तुम्हाला कोळशाचे प्रकार आलेले आहे. मग त्यानुसार तो प्रकारानुसार ते पेटवले जातात की त्याचा वापर केला जातो, जे की आपल्याकडे जर घरी जाळल्या जात असेल किती दूर होतो समजून जायचा, सर्वात तुच्छ म्हणजे कमी दर्जाचा तो आपल्याकडे विकला जातो, जाळला जातो. आणि ज्यातून जाळल्या जात नाही म्हणजे उच्च दर्जाला जर वापर केला जात असेल कुठे, समजा अँथ्रोसाइड सारखा, त्यातून धूर नाही निघत, 0% कार्बन. आलं लक्षात, म्हणजेच विचार करा, धूर होणार नाही. मग कार्बनचं प्रमाण जेवढं जास्त असेल, आलं लक्षात, तेवढी त्याची प्युरिटी जास्त. मग त्यानुसार ते साठ्यांचा वापर केला जातो. आलं लक्षात, म्हणजे भारत कधी काढणार, आताच नाही. जेव्हा सर्वांचं संपेल किंवा सर्वांचं वाटेल की नाही आता खरंच गरज आहे ओपन करण्याची, त्यावेळेस भारत करेल. कारण आता काल परवाच्या न्यूज मध्ये होत आहे की भारताने म्हणजे अधिवेशनामध्ये बोलल्यात वाटते, न्यूजला होत आहे की भारताकडून साठे जे आहे, आपण जे साठवणूक केलेली आहे, आणि त्यासोबत पण लक्षात घ्या, साठे आहे हे जमिनीमध्ये, हा पार्ट वेगळा, त्याच्यासोबत भारताकडे एक वेगळा साठा पण आहे ऑइलचा, वेगळा साठा, तो सुद्धा आपत्कालीनसाठी ठेवलेला असतो, तो सुद्धा ओपन नाही करत. जर समजा आज उदाहरण 10,000 लिटर जर आलेलं असेल उदाहरण, तर त्यातल्या 10चं 10 मार्केटला नाही आणलं जात, काही त्यातलं स्टॉक केलं जातं. बरोबर आहे. कारण युद्ध परिस्थिती आली त्यावेळेस, जसं आता पाकिस्तानला युद्धाची परिस्थिती आली किंवा ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस त्यांच्याकडे ऑइलच नव्हतं, होतंय का नाही, त्यांच्याकडे पैसाही नव्हता. मग असं होते ना, जेव्हा घरी पाहुणे येते ऐनवेळी पिठासाठी शेजारच्या घरी जायचं. मग तसं नको व्हायला, कारण युद्ध परिस्थितीमध्ये त्यांनी ती इमर्जन्सीसाठी ठेवलेलं असतं. म्हणून भारत हा पुढे खूप चाणक्य नीती वापरणार, म्हणून भारत हा पुढे जातोय, कुणाशी हरत नाहीये. आणि शस्त्रसाठा सुद्धा भरपूर आहे आपल्याकडे. त्यातला आपल्याला ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस कळलंच आहे आपल्याकडे किती हत्तीचे शस्त्र आहे. सुदर्शन 400 आले, आता सुदर्शन 500 पण आलेले आपल्याकडे. ब्रह्मोस सारखं शस्त्र आहे म्हणून भारतासाठी. शेषनाग, हा ते सुद्धा डेंजर आहे. आलं लक्षात, हे नावं दिले आहेत, भारतीय संस्कृतीनुसार नावं दिलेली आहे. ठीक आहे, शेषनाग, कालियानाग नाव ऐकलंय ना ते. कालिया नागावरती तर आपण म्हटलं कृष्णाने डान्स केलेला, त्यांच्या फणीवरती उभे राहून आपण बघितलेलं आपण. म्हणजे याचा अर्थ की जगातील सर्वात जो विषारी सुद्धा म्हटलं जातं, तिथे सुद्धा आपण आपलं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यावरून लक्षात कालियानाग, शेषनाग असे जे काही, सुदर्शन चक्र, तर सरळ देवाचं तर सुदर्शन चक्र एकदा हातातून निघालं की निघालं, त्याचा मारा करूनच, म्हणून त्याला येस 100 म्हटलं गेलेलं आपण. येस आता 500 आलेलं आहे, म्हणजे 400 किलोमीटर पर्यंत ते तुम्हाला ते मारा करू शकतात, 400 किलोमीटर पर्यंत माणसाची हानी न होता. कारण त्या मशीनमध्ये ऑपरेटर करणार नाही, ऑटोमॅटिक मशीन काम करणार. त्यांच्या रडारमध्ये आलंय की त्याचा डिटेक्ट झाला ऑटोमॅटिक, डायरेक्ट त्यावरती. म्हणजे अशा पद्धतीचं संरक्षण, म्हणजे आपण स्वतःला संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा स्ट्रॉंग बनवत चाललेलं आहे. आलं, हा एक मुद्दा येतो. आता लक्षात घ्यायचं, तेल आयात आपण कुठून करतो, तर इराक, रशिया, सौदी अरेबिया आणि UAE यांच्याकडून आपण तेल आयात केलं जातं. आणि त्यासोबत लक्षात घ्यायचं, आता पुढे आता होर्मुझच्या खाडीचं खऱ्या अर्थाने बघा त्यामध्ये कसं काय आलेलं आहे. बरं, भौगोलिक म्हणजेच त्यामध्ये लक्षात घ्या, आता पुढे ही जी खाडी आलेली आहे,
ठीक आहे. आता ही खाडी जर म्हणाल तर उत्तरेला इराण आलेलं आहे, दक्षिणेला ओमान, बरोबर, ओमान. त्यासोबत खाडी जर म्हणाल तर ही कोणाला जोडते, तर इराण आणि ओमानला मध्ये जोडल्या झालेल्या आहे, ह्या दोन देशांना. त्यासोबतच पश्चिमेला पर्शियनच्या आखात आणि पूर्वेला येतं ओमानच्या आखात, म्हणजे हे दोन्ही आखाताला जोडले गेलेले आहे. म्हणजे उत्तर दक्षिण इराण आणि ओमान, आणि इकडे सुद्धा पर्शियनचा आखात आणि ओमानच्या आखात, ह्या दोघांना जोडण्याचं काम करतं. त्यासोबत याची लांबी जर म्हणाल तर यांची लांबी येतं 154 किलोमीटर. आलं लक्षात? लांबी येते 154 किलोमीटर, आणि त्यासोबत लक्षात घ्यायचं की याचा भाग जो आहे ना अतिशय चिंचोळा दिलेला आहे, निमुळता दिसतोच ना आपल्याला नकाशांमध्ये. ठीक आहे, तर चिंचोळा आलेला आहे, म्हणून याचं काय केलेलं आहे, इराण म्हणजे उत्तरेला इराणचा ताबा आणि दक्षिणेला ओमानचा ताबा. म्हणजे दोघांनी जर आपापला एरिया जर घेतला तर तिथून कुठलंही सदर जहाज शिप व्हायचं पास होणार असेल तरी त्यांचा त्याच्यावरती अधिकार गाजवणार, कारण पासच होऊ देणार नाही ना, बरोबर आहे. तर हे सर्वात महत्वाचं. आणि त्यामध्ये त्यांची खाडीची रुंदी म्हटलं तर फक्त 33 किलोमीटर, बरोबर. रुंदी आलेली आहे 30, म्हणजे 33 किलोमीटर. 33 किलोमीटर रुंदी. त्यासोबत लक्षात घ्यायचं की हा सर्वात व्यस्त राहणारा जलमार्ग आहे जगातील, बरोबर. सर्वात व्यस्त म्हणजे बिझी वे, बरोबर. जगातील सर्वात व्यस्त, बरोबर, व्यस्त जलमार्ग त्यासोबत आलेला आहे. ठीक आहे, व्यस्त जलमार्ग. आणि त्यासोबत लक्षात घ्यायचं की या ठिकाणी सुद्धा 20%, म्हणजे आपण जे बघितलं ना 20 ते 26% तेल वाहतूक होतं यामधून. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, एवढं सारं झालं, आपल्याला महत्वाची काय होती, होर्मुझची खाडी. पण यांचं युद्ध का बरं झालं असेल, बरोबर आहे, सुरुवात ते का बरं त्याच खाडीवर येऊन थांबलेले. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं बघा, अणुशास्त्रज्ञांच्या हत्या, सायबर हल्ले, हे सर्व झालेले दिसत आहे. आणि काय होतंय ना, इराण जर म्हटलं तर एक मुस्लिम कंट्री आलेली असते, बरोबर आहे, मुस्लिम कंट्री. आणि कुठेतरी एक मुस्लिम कंट्री म्हटल्यानंतर कुठेतरी धार्मिक तेढ पण आलेली आहे, त्याला धार्मिकतेची पण थोडा जोड देण्यात येते. हा एक. दुसरा असतो की यांचा वाद जो आहे इराण आणि इस्रायलचा, हा 2 दशकांपासून आलेला आहे, म्हणजे जवळपास 20-25-30 वर्षापासून आलेला असतो वाद, हा आजचा नाहीये. मग जेव्हा यांनी अणुबॉम्ब किंवा एक अणुशास्त्रज्ञांच्या हत्या केलेल्या आहेत इराण या देशाने, सायबर हल्ले झालेले, मग त्यावेळेस लक्षात आलं की अणुशास्त्रज्ञच्या हत्या झाल्या, याचा अर्थ यांचं कुठेतरी अणुबॉम्ब विषयी काम चाललेलं आहे. आणि जर यांनी अणुबॉम्ब बनवला तर भविष्यात असं न व्हायला पाहिजे की यांनी आपल्यावरच काम करेल. आले लक्षात, आपल्यावर जर काम केलं, आणि अणुबॉम्ब हे सर्वात डेंजर वेपन आहे. जर अणुबॉम्ब एखाद्या देशावरती जर टाकला असेल, जसं आपण बघितलं ना मागे इतिहासामध्ये, कोणी हिरोशिमा आणि नागासाकी अमेरिकेनेच टाकला होता ना, बरोबर आहे. कोणाच्या देशावर, जापान ह्या देशावर हिरोशिमा आणि नागासाकी आजही जवळपास, तो जर विषय बघितला तर 45-46चा विषय होता त्यावेळेसचा. तर त्यावेळेस लक्षात ठेवा, आताही इथून जरी 20 वर्ष जरी ओलांडले की 100 वर्ष पूर्ण होईल, पण त्या जागेवर अजूनही साधं गवत सुद्धा उगवत नाही. बरं, त्या ठिकाणी जन्माला येणारा जीव म्हणजे कुठलाही जीव, हा जीव असतो, त्यांच्या त्या रक्तामध्ये तेच तुम्हाला कण आढळतात. त्या गोष्टी म्हणजे विचार करा, 100 वर्षापर्यंत जर समजा त्या गोष्टी जर जाणवत असेल, त्या ठिकाणचा एरिया व्यापला जात असेल, तर किती मोठी हानी होत असेल. 100 वर्षापर्यंत तो जो जिवंत म्हणजे युरेनियम त्या ठिकाणी ते वापरलं जातं, अणुबॉम्ब. आलं लक्षात ना, म्हणून हे त्यांनी काय केलं, आधीच त्याचं झालेलं आहे. मग काय, त्याचं जर समजा आता थोडं जर याचं बॅकला गेलो आपण, तर थोडं लक्षात घ्या त्यांची पार्श्वभूमी. ठीक आहे, त्यांची पार्श्वभूमी जर आपण थोडी बघितली तर कशा पद्धतीने महत्वाचं आहे. ठीक. आता 2 दशक जरी विचार केला तर 1979, म्हणजे आज काय चाललेलं आहे, 25, अरे 2025, म्हणजे त्यावेळेस त्यांचा काय झालंय, 1979ला ज्यावेळेस ती इस्लामिक क्रांती झाली, त्यावेळेस इराणने काय केलं होतं, इस्रायलला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलेलं होतं. आलं लक्षात, 1979ला. 1979ला इराणने इस्रायलला केलेलं, बरोबर आहे. तर त्यावेळेस लिहायचं बघा, आता येतंय, इराणने इस्रायलला एक शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं, बरोबर. इथे यांनी याला शत्रू राष्ट्र म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग एखाद्याने जर एखाद्याला शत्रू राष्ट्र घोषित केलं म्हणजे आपला विरोधी समजलं, त्याला राग येणार नाही प्रत्येकाला. मग तो हाच विचार करणार की तू जर मला शत्रू मानत आहे तर मी तुला पुढे कसं जाऊ दे. आलेला ना वाद.
मग तो वाद तिथे येऊन थांबलेला होतो आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने वाद सुरू झालेला होता. तेव्हापासून ह्या दोघांमध्ये एक संघर्ष निर्माण झालेला दिसतो आपल्याला. हं. एकमेकांच्या विरोधात हे लढायला सुरुवात झालेली आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, मुख्य कारण म्हणजेच इराणनी जो अणुबॉम्बचा कार्यक्रम सुरू केलेला होता ना, तिथूनच त्यांनी केला. कारण लक्षात घ्या, इराणने इस्रायलला शत्रू समजला आपला. मग यांनी जर समजा बरोबर आहे, अणु कार्यक्रम जर सुरू केलेला असेल किंवा अणुबॉम्ब विषयी जर काम सुरू केलेलं असेल, तर याला काय वाटणार? उद्या जर यांनी अणुबॉम्ब बनवण्यामध्ये यश मिळालं, हा झाला, हा कोणावरती लादणार? आपल्यावर. अरे, तो जर समजा त्यांनी जर काही एखादी काम करत असेल, तर भीती राहते ना, की उद्या जर आमच्यावरती बॉम्ब हल्ला केला तर भविष्यामध्ये. म्हणून त्यावेळेस लक्षात घ्या, मग यांनी यांचे जे साठे होते किंवा ज्या ठिकाणी यांचं काम चाललेलं होतं, की ते काम कसं नष्ट करायचं, हे यांचं काम म्हणजे इराण, बरोबर आहे, इस्रायल हा इराणवरती सारखं लक्ष ठेवून राहत होता. यांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष दिलं त्यांनी आणि त्यावरून एक लक्षात ठेवा, की याचा कार्यक्रम हा उद्ध्वस्त कसा करायचा, हे इस्रायलचं टार्गेट. आलं लक्षात? तर हेच एक चाललेलं होतं आणि त्याचसोबत लक्षात घ्या, इराण जर अण्वस्त्र म्हणजे त्याला अणुबॉम्ब मध्ये अण्वस्त्र, बरोबर आहे, यामध्ये जर सिद्ध झाला तर सर्वात जास्त धोका कोणाला होणार? इस्रायलला. आणि शत्रू मानलाय आणि कधीचा काळ हा 1979 पासूनच चाललेला संघर्ष. आले लक्षात? हा एक मुद्दा. दुसरा लक्षात घ्यायचं की मग 10 वर्षापासून मग यांनी काय केलेलं असेल, इस्रायलनी इराणच्या अणुशास्त्रज्ञांवरती लक्ष ठेवून होतं. लक्ष ठेवलं की यांच्या एक एक हालचालीवरती त्यांचं काय चाललं, कसं चाललं, कशा पद्धतीने काम होत आहे आणि त्याच्यावरती जेव्हा ते लक्ष ठेवून होते ना, एक एक पाऊल पुढे जात होते. म्हणून आज जो संघर्ष झालाय ना, याच्या आधी सुद्धा झालेला आहे, 1-2 वर्ष आधी थोडं खिचकलं होतं त्यांचं दोघांचं, हे त्याच्याच वरती की यांचं काम कसं उद्ध्वस्त करायचं. आणि मग त्यासोबत लक्षात घ्या, जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा 19 मे 2004 हा एक परत येतो, बरोबर आहे. 19 मे 2004 रोजी 19 मे 2004 रोजी काय झालं, त्यांनी एक हेलिकॉप्टरचा जो अपघात झालेला होता, त्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम यांचा मृत्यू झालेला होता. हा हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट, बरोबर आहे. हेलिकॉप्टरमध्ये इराणचे जे राष्ट्राध्यक्ष होते, मग इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचा यामध्ये, त्यांचं नाव होतं इब्राहिम, बरोबर. इब्राहिम यांचा यामध्ये काय झाला, मृत्यू झाला. इब्राहिम गेले. तर इब्राहिम गेल्यानंतर लक्षात घ्या, मग यांचा मृत्यू झाला. मग काय केलं यांनी, काय केलं, मग त्या याला एक नौदल सराव चालवला त्याच ठिकाणी, पुढे होर्मुझच्या खाडी, आणि त्याला ते नाव दिलं स्मार्ट कंट्रोल ऑफ द स्ट्रेट होर्मुझ. स्मार्ट कंट्रोल ऑफ द स्ट्रेट होर्मुझ हे त्याला त्या सांकेतिक नावाने एक लाईव्ह मध्ये एक नौदल सराव सुरू केला त्याच ठिकाणी. आणि त्याच करण्यासाठी मग काय केलं, त्यांनी तात्पुरती बंदी घोषणा केलेली होती. बंदची घोषणा करून टाकली. ज्यावेळेस तो यांचा या खाडीमध्ये समावेश सुरू होता ना, बरोबर, हे बघा मॅप मध्ये, इथे ज्या वेळेस यांनी काम सुरू केलेलं ना, इथे जो सराव सुरू केलेला होता, एक्सरसाइज, त्यावेळेस यांनी पूर्ण असं बंद करून टाकलं, कारण तो त्यांचा अधिकार येत होता. मग तो राग मनात ठेवून किंवा तो एक काम म्हणून त्याची कुठेतरी हळूहळू पुढे पुढे येत गेलेलं होतं. कारण इकडे जर विचार केला आपण तर लक्षात घ्या, हा 2000 आपलं 1979 ला झालेलं सुरुवात एक, त्याच्यानंतर इथं 2004 ला म्हणजे पुढे पुढे गेला संघर्ष आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती आजची आलेली आहे. म्हणजे हा संघर्ष कधी थांबलेला नव्हता, हा तेव्हापासून जे सुरू झाला त्याचा सर्वात जास्त आज त्याचा उद्रेक झालेला दिसतोय. मग यामुळे मग तो सर्वात येऊन थांबतो, तोच म्हणजे कुठे असेल, आपला होर्मुझच्या खाडी, कारण इराणकडे तो प्लस पॉइंट आहे. म्हणून कळलं आता, याच्यामध्ये कोणाला नाही लक्षात आलं, हा सर्व कार्यक्रम लक्षात येणं महत्वाचं आहे. काय झालं, इस्रायल का काय तुमच्या डोक्यात, इस्रायल कुठे गेलं, असंच ना? हा, इस्रायल देश कुठे गेला ना, कशात इस्रायलचं काय तेवढं आहे ते सांगतो. समजलं आता इथपर्यंत? काय आपल्याला ते महत्वाचं होतं, मला फक्त होर्मुझची खाडी घेणं तुम्हाला, की ते आणि यांचं म्हणजे का बरं यांचं एक उद्रेक झालेला होता, हा एक महत्वाचा आहे, बरोबर. ठेवला आता, अशी गोष्ट आहे. त्यावरून काय करायचं, याला हा जो मुद्दा आहे ना खूप महत्वाचा आहे, याला तुम्ही फक्त जोडण्याचा प्रयत्न करा अभ्यासाची. जो राज्यसेवा मुख्यसाठी प्रत्येक नोट्स फायलिंग करायचे आणि व्यवस्थित ठेवा, तुम्हाला परत येईलच नाही आले. आणि
जरी समजा आता इथून पुढे पर्यंत कुठली पण येऊ द्या मुद्दा द्या, याच्याशी रिलेटेड जो मुद्दा वाटतो तुम्हाला तो ऍडिशन करत चालू. नवीन काही असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं होर्मुझची खाडी, कारण कुठे आहे काय भौगोलिक दृष्ट्या तो एक महत्वाचा आहे, बरोबर. आणि मग त्यानंतर ते बघायचं की पुढे कसं कसं जातोय आपण एक 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 घेऊन मुद्दा. समजलं ना? म्हणून प्रत्येक सिरियसली बघायचं, न्यूजपेपरला जे जे आर्टिकल येते ना ते फार महत्वाचे. चालू घडामोडीच्या पुस्तकांमध्ये तुम्ही वाचाल तेव्हा वाचाल, पण एवढं डिटेल नसणार, ते त्यांच्या पुरते देईल. आले लक्षात? पण आपण अजूनही त्याला, मी म्हणत नाही की एवढेच, अजून तुमच्या काम आहे की याला अजून एक्सटेंड कसं करता येईल, यामध्ये पुन्हा मुद्दे ऍडिशन कसं करता येईल तेवढा प्रयत्न करा करण्याचा. कारण पेपरला पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून, दोन्हीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे त्याचं कारण काय, का बरं त्याचं युद्ध होते, काय होते, कोणतं आपण मागवतो आयात, आपण का निर्यात करतो, आपल्यासाठी का महत्वाची आहे भारताच्या दृष्टिकोनातून, तर हे सर्व मी त्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वात महत्वाचं हे जे आलेलं आहे हेच म्हणजे पहिलं आर्टिकल आहे ना आपलं, याच ठिकाणी येईल. तर यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी मुद्दे तुमचे क्लिअर होऊन जातात खाली, कारण त्याचे परिणाम काय होणार हे दाखवलेलं आहे, बरोबर आहे. होर्मुझची समुद्रधुनी म्हणजे काय आहे हे दाखवलेलं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला नकाशा पण महत्वाचा राहतो, जो नकाशाच्या दृष्टीने बघायचं. घरी गेल्यानंतर ऍटलास मॅप मध्ये पण बघा तो नेमकं कुठे आलेला आहे, काय आलेलं आहे, कसं आलेलं आहे. ठीक आहे.